नमस्कार, प्रियांकाज रेसिपीमध्ये स्पेशल असा मावा केक बघणार आहोत। तर इथे हा केक तुम्ही बघू शकताय, अतिशय स्पॉन्जी झालेला आहे, अतिशय परफेक्ट केक झालेला आहे। तर व्हिडिओमध्ये मी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे, त्याचसोबत सोपी पद्धत सांगितलेली आहे। तर नेहमीप्रमाणे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि प्रियांकाज रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर काही पूर्वतयारी इथे करून घ्यायची आहे। तर केकच्या टीनला 2 चमचे तूप लावून मी ग्रीस करून घेतलेला आहे। इथे तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा बटर काहीही लावू शकतात किंवा बटर पेपर देखील लावून घेऊ शकता। आणि दुसऱ्या साईडला गॅसवर एक कढई मीडियम हीटवर झाकण लावून प्रीहीट करायला ठेवलेली आहे। आता ह्या टीनमध्ये 2 चमचे मैदा घालून घेतला आणि तो अशा पद्धतीने मी कोट करून घेतलेला आहे। आता एका बाउलमध्ये साजूक तूप घेतलेलं आहे। तर अर्धा कप इथे मी साजूक तूप वापरलेलं आहे। त्याचसोबत हे नॉर्मल टेम्परेचरचं तूप आहे। इथे तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा बटर काहीही वापरू शकतात। बटर वापरलं तर तेही नॉर्मल टेम्परेचर असणारं घ्या आणि तेल वापरणार असाल तर बिना वासाचं तेल घ्या, म्हणजेच शेंगदाणे किंवा खोबरेल तेल असं काही घेऊ नका। आता याच्यामध्ये पाऊण कप पिठी साखर घालून घेतलेली आहे। इथे 1 कप पिठी साखर वापरली तरीही चालेल आणि हे जे सर्व प्रमाण आहे ते मी मेजरिंग कप आणि स्पूनने मोजून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने एकसारखं फेटून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, केकचं बॅटर बनवताना आपल्याला जे काही बॅटर बनवायचं आहे ते अशा पद्धतीने एकसारखं एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे। साधारण 4 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार झाले। अतिशय स्मूथ मिश्रण तयार झाले, ह्याचा कलर देखील थोडासा बदललेला आहे। आता याच्यामध्ये 1 कप खवा घालून घेतलेला आहे। हा खवा नॉर्मल टेम्परेचरचा आहे, शिवाय तो मी किसून घेतलेला आहे, म्हणजे मिक्स होण्यास म्हणजे सहज मिक्स होतो। तुम्ही घरी तयार केलेला खवा देखील वापरू शकतात। मिल्क पावडर, दूध आणि तूप वापरून घरच्या घरी खवा तयार करू शकता आणि तो देखील याच्यामध्ये वापरू शकता। हा मी बाजारामधून आयता विकत आणलेला आहे। तर खवा देखील अतिशय छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये पाव कप दूध घालून घेतलेलं आहे। दूध देखील नॉर्मल टेम्परेचरचंच आहे। टोटल आपल्याला अर्धा कप दूध लागणार आहे, त्यापैकी पाव कप दूध मी आता वापरलेलं आहे। आता हे दूध देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, बॅटर बनवताना एकाच दिशेने फेटायचं आहे। तर दूध मिक्स केल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा इथे मी दही वापरलेलं आहे। दह्याऐवजी व्हिनेगर वापरू शकता। दही आणि व्हिनेगर दोन्ही ऑप्शनल आहेत, पण दह्यामुळे आणि व्हिनेगरमुळे केकला जाळी छान पडते। त्याचसोबत जो काही आपण सोडा वापरणार आहे तो ॲक्टिवेट होण्यास मदत होते, म्हणून इथे मी दही वापरलेलं आहे। तर दही देखील अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दही मिक्स केल्यानंतर बाउलवरती एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 कप मैदा घालून घेतलेला आहे। आता हा मैदा जेव्हा मोजून घेतलेला आहे तेव्हा तो हलक्या हाताने मोजून घ्यायचा आहे, म्हणजे कप भरताना आपल्याला मैदा दाबून दाबून कप भरायचा नाही, अतिशय हलका भरून घ्यायचा आहे कप। त्यानंतर 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालून घेतलेला आहे आणि हे देखील अशा पद्धतीने मी ह्या बाउलमध्ये चाळून घेतलेला आहे। तर मैदा चाळून घेतल्यामुळे हलका होतो आणि केकचं आपलं बॅटर छान बनतं। तर हा मैदा मी चाळून घेतलेला आहे। आता स्पॅच्युलाच्या मदतीने अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे देखील अगदी हलक्या हाताने मी मिक्स करत आहे। लक्षात घ्या, केकचं बॅटर बनवताना आपल्याला एकाच दिशेने फेटायचं आहे। तुम्ही सुरुवातीपासून जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही बघू शकता मी ह्याच पद्धतीने सगळं बॅटर फेटून घेतलेलं आहे।
आता याच्यामध्ये पाव कप राहिलेलं जे दूध आहे ते घालून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड घालून घेतलेली आहे. इथे तुम्ही व्हॅनिला इसेन्स देखील वापरू शकता. आता हे दूध आणि वेलची पावडर अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे दूध मिक्स करून घेतल्यानंतर अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे. हे आता आपल्याला केकच्या टीनमध्ये काढून घ्यायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला एकदम पटापट करायची आहे. बॅटर बनवेपर्यंत आपली कढई देखील प्रीहीट झालेली आहे. तर हे जे बॅटर आहे ते मी अगदी हलक्या हाताने एकसारखं करून घेत आहे. अगदी हलक्या हाताने हे एकसारखं करायचं आहे. कुठेही ह्या मिश्रणाला दाब द्यायचा नाही. आणि त्याच्यावरती थोडेसे मी ड्रायफ्रूट्स लावणार आहे. ड्रायफ्रूट्स लावण्यापूर्वी हा केकचा जो टीन आहे तो अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचा आहे. म्हणजे ह्या बॅटरमध्ये जे काही एअर बबल्स असतील किंवा हवा असेल तर ती निघून जाईल. आता ह्या बॅटरवरती आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे. आता हा जो टीन आहे तो कढईमध्ये ठेवून द्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय ही कढई प्रीहीट झालेली आहे. ह्या कढईमध्ये मी ऑलरेडी एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्या स्टँडवरती हा केक ठेवून द्यायचा आहे आणि झाकण लावून साधारण 35 ते 40 मिनिट मीडियम हीटवरच हा केक आपल्याला बेक करायचा आहे. जर तुम्ही ओव्हनमध्ये हा केक बनवणार असाल तर 180 डिग्री सेल्सिअसला ओव्हन प्रीहीट करून घ्या आणि 35 ते 40 मिनिट केक बेक करून घ्या. तर साधारण 40 मिनिटांनंतर इथे मी हा केक बघितलेला आहे. तर केक आपला तयार झाला आहे तो चेक करूयात. तर केकच्या टीनच्या बरोबर मधोमध ही सुरी मी घातलेली आहे ती क्लीन निघालेली आहे. तुम्ही टूथपिकने देखील हे चेक करू शकता. तर गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि इथे हा केकचा जो टीन आहे तो काढून घेऊन हा थंड करून घेतलेला आहे. तर केक डिमोल्ड करण्यापूर्वी केकचा टीन जो आहे तो थंड करून घ्यायचा आहे, नाहीतर केक आपला तुटू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा मी साईडून त्याच्या कडा सोडवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरती अशी एक डिश झाकण लावून अशा पद्धतीने मी हा केक डिमोल्ड करून घेतलेला आहे. तर अगदी परफेक्ट असा आपला हे केक तयार झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकताय. अगदी व्यवस्थित हा केक तयार झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकताय व्यवस्थित असा आपला केक डिमोल्ड झालेला आहे. तर आता त्याच्यावरती पुन्हा एक डिश ठेवून घेतलेली आहे आणि हा केक अशा पद्धतीने मी सरळ करून घेतलेला आहे. तर अगदी परफेक्ट असा केक तयार झाला आहे. कलर देखील इथे तुम्ही बघू शकताय. अगदी छान असा आपला केक तयार झाला आहे. आता हा कट करून दाखवते. तर इथे केक कट करताना देखील तुम्ही बघू शकताय हा केक अतिशय स्पॉन्जी झालेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय अगदी परफेक्ट असा आपला हा केक तयार झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. कशी झाली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ मित्रमैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत देखील शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.